तिकडे चला लगेच गायक इकडे चला आत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आदित्य भाऊ पाहू शकता जेवण करून कुठेतरी चालले. अण्णा म्हणले कारवड बांधा सावलीला. चला उठा, कारवडीला बांधित सावलीला. गाय लागली लगेच वड घ्यायला. कारवडीची काय तब्येत सुधारा नाही बा, किती दूध पाजलं तरी. चला कारवड बांधली इथं आता खांबळ्याला. आता चला जेवायला. सौरभाऊ कुठं चालले? कुठे कराय? तर सौरभाऊ गेले कुठे करायला. तर मी बसलो जेवायला, तुम्ही पण जेवायला या. आमचे मित्र सौरभ भाऊ पण आलेले. सौरभ भाऊ जेवा ना. कधी जेवला? कोण संग जेवला? बारके बरोबर. सौरभ भाऊ जेवलेला आहे बारके बरोबर मगाशीच. आणि बारके कुठे? सौरभ भाऊनी मोबाईल घेतला, दाखवा इकडं. सौरभ भाऊ मोबाईल दाखवा ना. सौरभ भाऊ नाही दाखवत, लाज होते. तर आता मी चाललो बारक्याला आणायला. पूजा म्हणती स्वयंपाक केलाय, तुम्ही काय मॅगी आणू नका. पण नाही, मला खायची मॅगी. लय दिवस झाले आणून ठेवली, पण काय होतं माहिती आहे का, बाकीच्यांनी खाल्ली मी नाही खाल्ली. आलोच बारक्याला घेऊन येतो, मॅगी घेऊन येतो. मोकार वार सुटले आणि आंबा पडा ते वरून धापाधप. झोप लय लागली, जेवायची अजून. बारक्या बसला निवांत इथं. आता कारवड बांधू का रे आत? घरी नाही कोणी, वासरू तरी आत बांधून ठेव, नाहीतरी ना ते ना लक्षातच राहत नाही बांधायचं. चला उठलं लगेच. चला माझ्या मागे. तिकडे चला लगेच गायक इकडे चला आत. बारकीला एक मूग डाळ देतो मी, तर खाऊन घे. पूजेला एक देतो, घरी मूग डाळ खा. मला नाही खायची. याच्यात काय दूध आहे का? दूध नको मला, भाकर दे फक्त. तर मी बसलोय जेवायला, तुम्ही पण जेवायला या. पूजा बरोबर बसलोय. अण्णांताई गेले स्वप्नील भाऊचे तर दोंडा खायला, आहे का नाही?